नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत चविष्ट आणि मसालेदार चिकन कलेजी फ्राय। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका। चला तर मग सुरुवात करू। चिकन कलेजी फ्राय करण्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहून घेऊ। 400 ग्रॅम फ्रेश कलेजी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। हा घरगुती मालवणी मसाला आहे। गरम मसाला हा पण घरगुती आहे। हळद, मीठ आणि पेस्ट करण्यासाठी कोथिंबीर, पुदिना, मिरच्या, कढीपत्ता, आलं आणि लसूण हे आपण मिक्सरला पेस्ट करून घेऊ। पेस्ट तयार झालेली आहे। सर्व साहित्य आपण कलेजीला लावून घेऊ। दोन चमचे मसाले, आणि 1 चमचा गरम मसाला आणि थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ। आता आपण सर्व मिक्स करून घेऊ। पाच मिनिटं मॅरिनेट साठी ठेवून देऊ। कलेजी मॅरिनेट झालेली आहे। आता आपण फ्राय करून घेऊ। आता इथे पॅन गरम झालेला आहे। आता आपण तेल घालू। आता तेल गरम झालेलं आहे। आता आपण कलेजी घालून घेऊ। झाकण ठेवून शिजायला ठेवूया। थोडा वेळ झालेला आहे। आता आपण कलेजीला परतून घेऊ। दोन्ही साइडने व्यवस्थित परतून घ्यायची। आणि गॅस बारीक ठेवून शिजून घ्यायची। तुम्ही बघू शकताय कमी तेलामध्ये कलेजी फ्राय झालेली आहे। आता आपण कोथिंबीर घालू। आणि थोडं परतून घेऊ।
आणि सर्व करून घेऊ। मसालेदार कलेजी फ्राय झालेली आहे। आता आपण टेस्ट करून बघू। वाव, टेस्टी। तुम्ही नक्की बनवून बघा आणि अशाच नवीन टेस्टी रेसिपींसाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।